सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातून भाजपसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वैभववाडी पंचायत समितीच्या कोकीसरे गणातून भाजपच्या उमेदवार साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाही या गणातून एकाही विरोधी उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने साधना नकाशे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्या भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे वैभववाडी पंचायत समितीत भाजपने आपले खाते उघडले असून हा विजय केलेल्या विकास कामांचा विजय असल्याची भावना भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 713 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी 273 तर पंचायत समितीसाठी 440 अर्ज प्राप्त झाले असून एकूण 50 जिल्हा परिषद गट आणि 100 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक 60 आणि पंचायत समितीसाठी 101 अर्ज दाखल झाले असून येथे शिवसेना आणि भाजपमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. तर वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जागांच्या संख्येनुसार अर्जांची संख्या तुलनेने कमी असली तरी सर्वच जागांसाठी उमेदवारांनी उत्साह दाखवला आहे. उद्या 23 तारखेला अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळीला खरी रंगत येणार आहे.